डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। फक्त 10वी पास वरती सर्व मुले आणि मुलांसाठी आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती येणार आहे। आता या भरतीमध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असला तर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, उंची काय लागणार आहे, त्याचबरोबर वयाची अट काय असणार, परीक्षा पद्धत कशी असते, फिजिकल मध्ये काय काय असतं, ही संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमचे जे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यांना या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायची आहे। आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, माहितीसाठी, अभ्यासासाठी आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला सुद्धा फॉलो करून ठेवा, सबस्क्राइब करून ठेवा। आता बघा आरपीएफ कॉन्स्टेबलची जी काही जाहिरात येणार आहे, या जाहिरातीचे फॉर्म भरायला 30 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे। एक महिन्याचा वेळ तुम्हाला फॉर्म भरायला दिला जात असतो, म्हणजे 30 सप्टेंबर पासून तर 30 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरून घेतले जाणार असं आपण म्हणू शकतो। आता एक महत्त्वाची अपडेट अजून येते बघा की आरपीएफ ची जी काही भरती आहे ही भरती एसएससी घेणारे म्हणून किंवा एसएससी जीडीची जी दरवर्षी भरती येत असते ती भरती या भरती सोबत आरपीएफ ची भरती येऊ शकते, अशी सुद्धा एक लय महत्त्वाची अपडेट येते। 100% असं होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण एसएससी जीडीची जी काही जाहिरात येणार आहे ती सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये येणार आहे। कधी येणार आहे? सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये येणार आहे। म्हणजे दोन्ही ज्या काही जाहिराती आहे त्या सोबतच येतील। म्हणजे एसएससी जीडी भरतीमध्येच एक आरपीएफचं पद त्यांनी त्या ठिकाणी जसं बीएसएफचं पद असतं, सीआयएसएफचं पद असतं, तसं एक आरपीएफचं पद ते त्यामध्ये ऍड करून देतील। आणि ह्या ज्या काही 7-8 हजार दरवर्षी जागा येत असतात बघा आरपीएफच्या, त्या जागा तिकडच ऍड होण्याची शक्यता आहे। जर तसं झालं तर सगळा जो काही क्रायटेरिया असणार आहे बघा तो एसएससी जीडीचा असणार आहे। एसएससी जीडी बद्दल संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून आरपीएफची भरती जर एसएससी जीडी सोबत आली तर त्यावेळेस तो क्रायटेरिया तुम्हाला त्या ठिकाणी त्या भरतीसाठी लागणार आहे। पण मागच्या भरतीनुसार जर आपण समजून घेतलं तर अशाच पद्धतीने जो काही क्रायटेरिया आहे तो लागणार आहे। तो म्हणजे कसा, तर बघा आता या भरतीमध्ये जागा किती असणार आहे, एकूण 7200 प्लस एवढ्या जागा असणार आहे। 7200च्या आसपास एवढ्या जागा असणार आहे। परीक्षा कधी होणार आहे, तर ही परीक्षा जानेवारी 2027 मध्ये होणार आहे। म्हणजे इथून जर बघायला गेलो तर आपल्याकडे जवळजवळ 6 महिने अभ्यासासाठी आहे। या 6 महिन्याचं जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करून अभ्यास केला तर 100% तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे। आणि या भरतीचे जे काही मोफत लेक्चर आहे ते आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहे। म्हणजे गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जीके असेल, अशी बरीचशी जी काही तयारी ती तुम्हाला मोफत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण तयारी तुम्हाला करता येणार आहे। आता बघा अशा पद्धतीनं त्यानंतर पात्रता काय लागते, तर शैक्षणिक पात्रता सर्वांसाठी 10वी पास असते। म्हणजे मुलांनाही ही भरती देता येत असते आणि मुलींना सुद्धा भरती देता येत असते। फक्त 10वी पास जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। मुलांसाठी उंची किती लागणार आहे रे, 165 सेंटीमीटर लागणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण मुलींसाठी जर उंची बघितली तर 157 सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं लागणार आहे। आता आपण वयाची अट बघूया, तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 28 वर्ष एवढी वयाची लिमिट असते। एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट, म्हणजे 18 ते 33 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात। ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट असते, म्हणजे 18 ते 31 वर्षापर्यंत त्यांना फॉर्म भरता येणार आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना। अशा पद्धतीने तुम्ही जर या पात्रतेत बसायला असाल तर 100% या भरतीचा फॉर्म भरायचा आहे। आणि पुढे काही दिवसामध्ये तुम्हाला 2-4 भरत्या येणार आहे 10वी पास वरती आणि अशाच क्रायटेरियावरती। एक एसएससी जीडीची भरती असणार आहे, एक आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती असणार आहे, पुढे सीएचएसएल, एमटीएस अशा बऱ्याचशा भरत्या येणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरती येण्याची सुद्धा शक्यता आहे, वनरक्षक भरती येण्याची सुद्धा शक्यता आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, अभ्यास तुमचा चांगल्या पद्धतीने चालू ठेवायचा आहे, जेणेकरून या भरतीपैकी, या सगळ्या नोकऱ्यापैकी एक नोकरी तुमची 100% त्या ठिकाणी फिक्स होणार आहे। आता निवड प्रक्रिया कशी असते, तर सर्वात अगोदर एक एक्झाम घेतली जात असते बघा। यामध्ये एक्झाम झाल्यानंतर तुमचं फिजिकल घेतलं जातं, फिजिकल नंतर मग मेडिकल असेल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, अशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया होत असते। आधी एक परीक्षा घेतली जाते, परीक्षेचं एक मेरिट लावलं जातं, त्यामधून काही मुलांना फिजिकल साठी बोलावलं जात असतं। पण फिजिकल हे क्वालिफाईंग असतो, सगळं जे काही खेळ असतो ना तो या एक्झाम वरती असतो। कशावरती असतो? एक्झाम वरती असतो, एवढं लक्षात ठेवायचंय। म्हणजे फायनल कट ऑफ एक्झामच्या माध्यमातून लागत असतं फिजिकल, आणि आपलं जे काही फिजिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर स्टेप बाय स्टेप होत असतं। नंतर ही प्रक्रिया झाल्यानंतर फायनली तुमचं आरपीएफ भरतीमधून सिलेक्शन होत असतं। आता त्यानंतर परीक्षा पद्धत काय असते रे, तर गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाचे विषय बघा। इथं कोणकोणते सांगितले मी, गणित आणि बुद्धिमत्ता अतिशय महत्वाचे विषय।
कारण गणिताचे 35 प्रश्न आणि बुद्धिमत्ताचे 35 प्रश्न विचारले जात असतात. गणिताचे किती प्रश्न? 35 प्रश्न. बुद्धिमत्ताचे किती प्रश्न? 35 प्रश्न. आणि जीकेचे 50 प्रश्न. असे एकूण किती असतात? 120 प्रश्न 120 गुणांसाठी असतात. एका प्रश्नासाठी गुण असतात बघा 1. 120 प्रश्न 120 गुणांसाठी असतात. निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची असते, एवढं लक्षात ठेवायचंय, म्हणजे 0.33 ची. अशा पद्धतीनं मग इथं आपण काय लक्षात घेऊ शकतो की गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 70 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? 70 प्रश्न आहे. म्हणजे ज्यांचं गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय चांगले टॉपला आहे ना, त्यांनी नक्की या भरतीसाठी अप्लाय केलं पाहिजे. आणि गणित बुद्धिमत्ताची तर एकदम चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून घेणार आहे, कारण स्वतः माझा तो विषयच आहे. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलवरती तुम्हाला आरपीएफ साठी गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, सगळी तयारी चांगल्या पद्धतीने करून घेतल्या जाईल. एसएससी जीडी असेल तरी आपण गणित बुद्धिमत्ता घेणार असे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, मग अशा पद्धतीने परीक्षा पद्धत असणार आहे. त्यानंतर फिजिकल होतं बघा. फिजिकल मध्ये मुलांसाठी जे काही आहे तर 1600 मीटर रनिंग असते आणि मुलींसाठी 800 मीटर रनिंग असते. ठीक आहे, मग मुलांना 5 मिनिटं 45 सेकंद एवढा वेळ मिळत असतो. 5 मिनिटं 45 सेकंदामध्ये 1600 मीटर रनिंग पार करायची असते, क्वालिफाईंग असते. जर नाही केले तर तुम्ही भरतीमधून बाद होतात. तसंच मुलींना सुद्धा काय असतं, 800 मीटरची जी काही रनिंग आहे 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये पार करायची असते. किती? 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये 800 मीटर रनिंग पार करायची असते, क्वालिफाईंग असते. जर पार नाही केली एवढ्या टायमिंग मध्ये तर तुम्ही त्या भरतीमधून बाद होत असतात. आणि यामध्ये ऍडिशनल मधून काय असतात रे, लांब उडी आणि उंच उडी असती. म्हणजे 14 फूट लांब उडी आणि 4 फूट उंच उडी. इकडं 9 फूट लांब उडी आणि 3 फूट उंच उडी. पण हे बऱ्यापैकी आपल्याला येऊन जात असतं. प्रॉब्लेम कुठे येत असतो? तो रनिंग मध्ये येत असतो. मग रनिंग साठी हा टायमिंग असणारे लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हणजे परीक्षेमधून बरेचसे मुलं फिजिकल साठी घेतल्या जात असतात, कारण फिजिकल मध्ये सुद्धा बरेच मुलं भरतीमधून बाद होत असतात. कारण टायमिंग बघा तुम्ही, 5 मिनिटं 45 सेकंदाचा टायमिंग आहे. ठीक आहे, जे आर्मीचे मुलं आहे त्यांचा टायमिंग 5:20चा 5:30चा असा घेतला जात असतो. कधी कधी 5:10चाच घेतला जात असतो. पण इथं 5:45चा टायमिंग आहे आणि एज लिमिट 18 ते 28 आहे. म्हणजे बरेचसे मुलं या भरतीमध्ये येणार आहे. जर एसएससी जीडी भरतीनुसार आलं तर एज लिमिट पूर्णपणे बदलणार आहे. म्हणजे 18 ते 23 वर्ष जनरल कॅटेगरी, त्यानंतर 5 वर्षाची सूट एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना, 3 वर्षाची सूट ओबीसीच्या विद्यार्थ्यांना, अशा प्रकारे. आणि एक्झाम पॅटर्न मध्ये काय बदल होणार रे, एसएससी जीडी सारखी सोबत जर आली तर गणिताची 20, बुद्धिमत्ताची 20, जीकेची 20 आणि हिंदी किंवा इंग्रजीची 20 असे 79 प्रश्न 160 गुणांसाठी असणारे. 0.25 मार्काची काय असणारे, निगेटिव्ह मार्किंग असणारे. पण एसएससी जीडी भरतीमधून आली तेव्हा, ते अजून फिक्स नाही. जर ते फिक्स झालं तर त्याबद्दलची अपडेट आपण लवकरात लवकर तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने या भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती होत असते. आता तुम्हाला मोफत तयारी करायची असेल चांगल्या पद्धतीनं तर आपल्या डिफेन्स फॅक्टरी या चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे मित्र 10वी पास असेल त्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून पुढच्या 2-4 भरत्या येणार आहे त्या भरतीमधून एका तरी भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होणं फिक्स आहे आणि झालंच पाहिजे. याच्यासाठी आपण वेगवेगळे प्लॅन घेऊन येऊ की कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे, कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन फिक्स करता येणार आहे. आणि गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, या विषयाची बेसिक ते ऍडव्हान्स चांगल्या पद्धतीनं तयारी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण करून घेऊ. अजून तुम्हाला काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आणि बघा तुम्हाला काय सांगितलं मी की याची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात 30 सप्टेंबरला येणं असं जवळजवळ फिक्स झालेलं आहे. मग हा जो क्रायटेरिया इकडे गेला की बाबा एसएससी जीडी सोबत येणार आहे तर तेव्हा या डेट मध्ये थोडासा चेंज होऊ शकता. एखादा महिना पुढे जाऊ शकते जाहिरात, एवढं होऊ शकतं फक्त. ठीक आहे, जागा 7200च्या आसपास असणारे, परीक्षा जानेवारी 2027 मध्ये होणार आहे. म्हणजे इथून पुढे तुमच्याकडे 6 महिने अभ्यासासाठी आहे. चांगलं नियोजन करून जर तुम्ही अभ्यास केला, तयारी केली तर 100% या भरतीमधून तुम्हाला सिलेक्शन मिळणं शक्य आहे. धन्यवाद.